तुमचे आबासाहेब मोहिमेवर गेले तरी कधी कुटुंब कबिल्याला विसरायचे नाहीत. खलिता पाठवायचे, एक आम्हाला आणि एक तुमच्या आऊसाहेबांना. आम्हाला चंदनाच्या परिमळाचा आणि जिजाबाईंना कधी बकुळ कधी मोगरा. आता तुम्ही 3 खलिते पाठवायचे, लक्षात ठेवा. एक आम्हाला, एक तुमच्या आऊसाहेबांना आणि एक तुमच्या मंडळींना. नाही, आम्ही असं म्हणू की आता इथून प्रत्येक पावलावर एकच माता लक्षात ठेवली तरी चालेल. धरणी माता मुलुखाची माता आहे म्हणजे सगळंच आलं. यशस्वी व्हा, पराक्रम गाजवा, तुमच्या आबासाहेबांचा मान मरातब वाढवा आणि आपला मुलुख वाढवा. काळजी घ्या. हे आम्ही तुम्हाला म्हणायला हवं. काळजी घ्या. आणि आता स्वप्नात सुद्धा पुन्हा वार करू नका. चला निघूया. संभाजीराजे, आता तुमचे थोरले आबासाहेबच तुम्हाला उत्तर देतील. त्यांनाच विचारा. थोरले आबासाहेब म्हणत होते की गड उतरताना होशियारी बाळगावी लागेल, पण आम्हाला तर कोणीच अडवलं नाही आणि कोणी रोकलं सुद्धा नाही. संभाजीराजे, आता या गोष्टीची सवय करून घ्या बरं का. भोसले जिथं जातात आणि येतात तिथं त्यांना अडवणारा आणि रोखणारा अजून कुणी जन्माला आलेला नाहीये. हा आम्हाला टोमणा होता. अहो नाही नाही नाही, आम्ही कौतुकानं बोललो. अहो खरंच कौतुकानं बोललो, मनात काही कटुता नाही. पण थोरले आबासाहेब, तुम्ही आम्हाला अजून जबाब नाही दिला. त्याचं काय संभाजीराजे, एक तर बेडा सायलावलाय, त्यात अर्ध्याहून अधिक माणसं गेलेली आहेत. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे असं की तुम्ही आता निजामशाहीमध्ये येताय यावर सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे. पण आबासाहेब, तुम्ही आमच्या सोबत आहात हे पक्क ना? पक्क? अहो असं काय म्हणताय, अगदी मूर्तब केलंय असं म्हणा ना. मग थोरले आबासाहेब, तुम्ही आमच्या संगे चला. आम्ही पहिल्यांदाच मोहिमेवर निघालोय. हो का? अरे वा. पण आमची मोहीम जरा वेगळी आहे. वेगळी? ती कोणती? निजामशाहीतील सगळ्या मराठा सरदारांना एकत्र करायचं आणि मग आम्ही निजामशाही सोडू. तोवर आम्ही दर्याखान रोहिल्याचा पाडाव केला असेल. येतो आबासाहेब. यशस्वी व्हा. एवढा आभाळभर आनंदाचं चांदणं पसरवशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे काय? निवेद. एवढाच? अहो तुम्हीच तर मधल्या बाईंना म्हणाला होतात ना की रीत म्हणून नैवेद्य दाखवायचा म्हणून. भीतीचे काळे ढग जोवर सरत नाही तोवर पंचपक्वानाचा निवेद नको. मग आता मधल्या बाईंना जाऊन सांगा
किमान 15 पक्वानांचा निवेद हवाय. काय 15? म्हणजे नक्कीच आनंदाची वार्ता आलीये. आल्या आहेत यमुनाबाई, आनंदाच्या वार्ता आल्या आहेत. 1 नाही 2 नाही 3 वार्ता आल्यात. जा जाऊन सांगा. हो सांगतोच. म्हणजे आम्हाला नाही सांगणार ना? तुम्ही विचारलत कुठं? बरं बरं सांगतो, पण तुम्हीच सांगा 3 पैकी आधी कुठली सांगू? आधी स्वारींची वार्ता सांगा. त्यांचीच काळजी सगळ्या गडीला आहे. कुणाच्या जिभेला चव नाहीये की जगण्याची उमेद नाहीये. त्यांचीच वार्ता आधी सांगा. जाधव भोसले मनाने एक झाले. स्वारींचं आणि शहाजीराजांचं मनोमिलन झालं. काय सांगता? हो, आता कोणाचंही कुंकू एकमेकांच्या तलवारींच्या टोकावर असणार नाही. हो ना. जिजांना सुद्धा केवढा आनंद झाला असेल. हो तर. आणि दुधात साखर आणि केशर सुद्धा मिसळावं अशा आणखीन 2 वार्ता आहेत. कुठल्या? अहो, आपल्या जिजा पुन्हा आऊ होणार आहे. आणि सांगू का? आणि जिजा सासूबाई साहेब झाल्यात. आपल्या जिजा? अहो अहो, कालपर्यंत परकरात बागडणाऱ्या त्या आता सासूबाई साहेब झाल्या. स्वारींनी आम्हाला दौलताबादला बोलावलं म्हणून, नाहीतर आम्ही आधीच शिवनेरी गाठली असती. दौलताबादला बोलवलं तुम्हाला? आम्हाला बोलावलंय. ह्यात जरा धार आहे का धाकल्याबाई? नाही, पण आम्ही ना तुमच्या मनातली अढी आत्ताच दूर करतो बघा. मागल्या वेळी तुम्हाला जसं एकटीला बोलावलं होतं तसं काही आम्हाला बोलावलं नाहीये. आमच्या बरोबर तर बाई अचलोजी राजे, राघोजी राजे, बहादूर राजे एवढंच नाही, यशवंत राजे सुद्धा आहेत. त्यांना बरोबरीने घेऊन जातोय हो आम्ही. आम्ही आधी मधल्या बाईंना जाऊन सांगतो हे पंचपक्वानांचं. या सगळ्या आनंदाच्या वार्ता त्यांना सांगितल्या ना तर त्या आनंदाने दबूनच जातील. आलंच. रेणुके, एवढ्या वर्षानंतर आनंदाचं उधाण आलंय. याला कोणाची दृष्ट लागू देऊ नकोस ग. सुनबाई, सासूबाई साहेबांचा हात झिडकारण्याची तुमची हिम्मत कशी झाली? तुमच्या आऊ साहेबांनी सासूबाई साहेबांशी कसं वागायचं हे शिकवलं नाही वाटतं?
छानच झालं की उगीच जुन्या पद्धतीनं शिकवलं असतं तर तुम्ही आम्हाला घाबरला असतात. म्हणजे मला काही कळलं नाही. घाबरायला हवं की नको? अजिबात नको. असं समजा की तुम्हाला एक मोठी मैत्रीण मिळाली आहे. अय्या हो, खरंच? हो तर तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही जशा हट्टी आहात ना, आम्ही तशाच होतो. आम्हालाही तुमच्यासारखी गोड मैत्रीण हवी होती. काय हो, असं काय बघताय? विश्वास बसत नाहीये? थांबा. तुम्ही आम्हाला अजून तुमची मैत्रीण समजत नाही आहात. नाहीतर तुमची कळी का कोमेजली आहे हे तुम्ही आम्हाला लगेच सांगितलं असतं. सांगू? खरंच सांगू? संभाजीनगरनी जाऊ नये. चुकलं. स्वारींनी जाऊ नये म्हणून सांगत होतात. आणि जाण्याची वेळ आल्यावर हसत मुखानं निरोप दिला, असंच ना? कारण जाणाऱ्याचे पाय जड होऊ नये म्हणून असं वागावंच लागतं. आम्हाला नाही बाई असं जमणार. अगं बाई, असं म्हणजे कसं? आधी नाही, नंतर हो. असं रंग बदलणं आम्हाला नाही जमणार. जयंतीबाई, याला रंग बदलणं नाही म्हणत, याला परिस्थिती स्वीकारणं म्हणतात. हे स्वीकारणं असतं ना, ते थोडं कठीण असतं, पण ते स्वीकारलं नाही तर पुढची वाटच दिसत नाही. असलं आम्हाला कोणी शिकवलं नाही. ते कुठल्याही स्त्रीला शिकवावं लागत नाही. गळ्यात मणिमंगळसूत्र बांधलं की ते आपोआप अंगवळणी पडतं. म्हणजे आम्हालाही आपोआप येईल? हो. आम्हाला आमच्या आबासाहेबांनी सांगितलेलं आठवतं की संघर्ष प्रवाहाचा असतो. पण आता समजतंय, संघर्ष फक्त प्रवाहाचा नसतो, तर आवर घातलेल्या काठांचाही असतो. आवर घातलेले काठ? आम्हाला सांगा, पाणी कसंही वाहून चालेल का? काठ आला की थांबणं आलं, हो की नाही? आता बघा, आपण इथं पाण्यात पाय सोडले, ते काठांनी पाणी आवरून धरलंय म्हणूनच ना. हे काठ की नाही, पाण्याचं सौंदर्य कसं वाढेल ते बघते. आपणही तेच करायचं. पण संभा, स्वारींना आम्ही उंच उंच झोकं घ्यायला शिकवणार होतो, ते राहिलंच ना. आता कधी शिकवणार? ते आल्यावर. तोवर आम्ही काय करणार? आम्हाला काहीच सुचत नाही. आम्ही सांगू? तोवर तुम्ही अशी एक गोष्ट शिका
की तुमची स्वारी आल्यावर तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ती बघितल्यावर तुमची स्वारी चकित होईल. स्वयंपाकातलं काही? हा, स्वयंपाकातलं शिकाच, पण त्यानं तुमची स्वारी चकित होईल का? समजा ते म्हणाले की यात काय, हे तर यायलाच पाहिजे, तर मग असं काय आहे ज्याने ते चकित होतील? तलवार चालवणं. ते जर तुम्ही शिकलात तर तुमची स्वारी चकित होईल, हो की नाही? आपको तो हुजूर हम निकल भी चुके थे, मगर कासिम खान आ गए और फिर वहां जाने की क्या जरूरत नहीं समझी? हाँ हुजूर, आपके लिए खुशखबर लेके आया हूँ। लखोजी राजे ने शाहजी राजे को निजाम शाही का परचम बुलंद करने के लिए मना लिया है। वो आ ही रहे। इनके साथ साथ आपने भी अपनी अकल गिरवी रखना शुरू कर दिया क्या? हुजूर, ये बात खुद लखोजी राजे ने बताई है। हाँ तो क्या हुआ? वो अपना उल्लू सीधा करने के लिए आपसे झूठ नहीं बोल सकते क्या? कसूर की मुआफी चाहता हूँ हुजूर। और फतेह मियां, शाहजी राजे आने पर आप कब से जश्न मनाने लगे? पहले तो अंगारे फूटते थे। हुजूर, हमने आपसे वादा किया है, हम शमशीर से बात करेंगे, वो यहाँ आएंगे तो उन्हीं से बिस्मिल्लाह करेंगे। और ना आए तो? ये ख्याल भी आया था हुजूर। आदिल शाही का एक समय का सरलश्कर और अब खुद का तख्त जिसने बनाया, वो ऐसी हरकत नहीं कर सकता। हमने ऐसा ही सोचा था, पर क्या उसे खबर लग गई है कि फतेह खान को रिहा किया है और डर कर वो निजाम शाही में आ रहा है, ये कहना चाहते हो? नहीं हुजूर, मगर लखोजी राजे का भाई हमारे कब्जे में है। लखोजी ऐसा नहीं कर सकते। ऐसा करेंगे तो वो जानते हैं उसका नतीजा क्या होगा। कब आ रहे हैं? हुजूर, राखी का नजराना नजर करने आऊंगा, ऐसा लखोजी राजे ने कहा। कब है राखी? एकल्याच आसू गाळतायत, म्हणजे नक्कीच संभाजी राजा मोहिमेवर गेला असणार. जिजाका, म्हणजे ह्यो आठव संभाजी राजांचा नाही तर सिंदखेडचा आहे. जिजाक्का, राघोजी राज, बहादूर राज, अचलोजी राज, समध्यांचा आठव येतोय नव? मनगट आहे. राखी बांधा, कसदिल होऊ न कसा. कुमाजी काका, एकानं तरी बहिणीच्या आठवण इकडे यायचं ना. अव जिजाक्का, थोरल्या धन्यांनी समध्यांना दौलताबादला बोलिलं आहे, मग कसे येणार? सगळे? होय. बघा, आम्हाला तर ठाऊकच नव्हतं, तुमच्यामुळं कळलं तरी.
रेणुका माते, शंभू महादेवा, आमच्या सगळ्या दादासाहेबांना यश द्या, कीर्ती द्या. आम्ही रागवणार नाही. आता ते येतील तेव्हा आमच्यासाठी राखी पौर्णिमा असेल. आमच्यासाठी इथं पाठीराखा दिलाय. तो आम्हाला सावलीपेक्षा जास्त सोबत करतो. आमच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंब सांडण्यापूर्वी धावत येतो. ये तुम्हारे लिए और ये तुम्हारे लिए। बादशाह हजरत का इकबाल बुलंद रहे। इन्हें देख रहे हो? अकल नहीं है? अपने दायरे में रहो। बादशाह हजरत के सामने आने की जरूरत कैसे की? चलो निकलो। उन पर चिल्लाने के लिए नहीं बुलाया, तस्लीम पेश करो। जो काम आपको करना था इन्होंने किया है, तस्लीम पेश करो। खशमों ने क्या खबर लाई है जानते हो? शाहजी राजे नहीं आएंगे, वो भाग गए। अब लखूजी राजे के भाई जगदेव को रिहा मत करना। हुजूर, आपके हुक्म से लखोजी राजे जैसे ही दौलताबाद आ गए, जगदेव को हमने रिहा कर दिया। अब तो लखोजी राजे दरबार पहुंचने वाले हैं। अच्छा, अब इरादा क्या है? हुजूर, आपकी इजाजत हो तो लखोजी राजे को इस गलती की सजा भुगतनी होगी। उनकी इस दरबार में खातिरदारी होगी, अच्छी तरह से खातिरदारी होगी। ऐसे खातिरदारी होगी आने वाली सदियों तक दुनिया याद रखेगी। ते काय आमची खातिरदारी करणार? तसे वचकुनच आहेत। इकडं पहा जरा, इकडं पहा। मग हे काय? यात काही विशेष नाही वहिनी साहेब। अहो, तालीम खाण्यात सुद्धा एवढी रांगोळी देहावर उमटतेच, त्याचं कुठं कौतिक करायचं? दादासाहेब कुठे? दरबारात गेलेत। पण आम्हाला तर बहादूरराजे एकटेच भेटलेत। अहो, ते तुमच्या काळजीपोटी इथं थांबलेत। बाकी अचलोजी राजे, राघोजी राजे आणि यशवंत राजे ते सुद्धा स्वारींबरोबर गेलेत दरबारात। वहिनी साहेब, त्या दरबाराला काही अर्थच नाहीये। ती माणसं नाही, जनावर आहेत, जनावर। आणि यात यशवंत राजांना आणायला नको होतं। किती कोवळी उमर आहे त्यांची। आता स्वारींनी सांगितलं म्हणून घेऊन आलो, पण राखी दरबारात पेश केली की निघूच। आणि हो, शिवनेरीवरून आनंदी वार्ता आल्या आहेत। हो, काय सांगताय? आम्हालाही सांगा की। आत्ता नाही, जरा धीर धरा। हो, आम्ही सुद्धा खलित्यातूनच वाचलंय। आम्हालाही प्रत्यक्ष पाहायचंच आहे की। स्वारींना येऊ दे, मग त्यांच्याकडून आखो देखी ऐकू। आम्ही आत्ता काही सांगत नाही, आमच्याकडून अधिक उणं व्हायला नको ना, म्हणून। दादासाहेब लवकर या हो। अहो वहिनी साहेब, आम्हाला म्हणजे काहीच सांगत नाहीयेत। अहो, आता तर यशवंत राजे सुद्धा अशी तक्रार करत नाहीत, तेही मोठे झालेत। जरा धीर धरा, यांना दरबारातून येऊ दे, मग सांगतीलच।
क्या है? आपकी शमशीर। क्या? हम अपनी शमशीर बाहर रख के दरबार में जाए? हम क्या पहली बार दरबार में कदम रख रहे हैं क्या? तुम पैदा भी नहीं हुए थे तब से हम यहाँ रूबरू है। आप बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं, पर बादशाह हजरत साहब का फरमान। फरमान? सिर्फ हमारी शमशीर या पूरे खानदान की? सबको निहत्ता भेजने का हुक्म है। जिजा, तुम्ही इथे दरबारात? बादशाह, आम्ही राखी आणली होती. आबासाहेब, जिथल्या स्त्रियांच्या मनगटावर फक्त पुरुषी वासना भरलेले हात पडत असतील, त्या राखी कुणाला बांधणार? इथल्या तख्तापासून तुम्ही अशी उम्मीद करूच कशी शकता? तस्लीम, हमें जो नायाब चीज नजर करने वाले थे वो कहाँ है? कासिम खान कह रहे थे। जी हुजूर। कहाँ है शाहजी राजे? बताइए। कहाँ है शाहजी राजे? बताइए। आप साथ में लाने वाले थे? जी हुजूर। वो भी चाहते थे कि हमारे साथ आए, मगर दरिया खान रोहिला के संग वो जंग में आपकी वफादारी को नवाजने के लिए हुजूर ने एक तोहफा पेश किया है।
कफन हमारे लिए। काळ मोठा विचित्राने कठीण होत चाललाय। मन आणि माना हव्या तशा पिरगाळणाऱ्या सुलतानशाहीला न जुमानता आपल्याला आता एक व्हायला हवंय। आणि आम्ही दोघच नाही, आपण सगळेच मराठे सरदार एकत्र येत आहोत हे पोटात दुखणारच असेल। पण तुम्ही अजून चाकरी करताय। आम्ही चाकरी सोडणारच होतो, पण जिचं आता तर तुमच्या काकासाहेबांना त्यांनी ओलीस ठेवलंय। आम्ही तुम्हाला शब्द देतोय, यापुढे तुम्ही आणि तुमच्या आऊसाहेब यांना काळजी करावी लागणार नाही। हा चंद्र हळूहळू मोठा होतो की नाही तसं। म्हणजे आपलं राज्य परत येणार? एवढ्यात नाही, पण येणार, त्यावेळी हा अंधार टिकणार नाही।
हिम्मत असेल तर आमच्या नजरेला नजर दे. ऐक, एक शूर पराक्रमी योद्धा त्याच्या परिवारासकट हकनाक मारला जातो. अरे ज्याने तुझ्यासाठी तळहातावर शीर घेऊन स्वतःच्या प्राणांची असंख्य वेळा बाजी लावली, त्याला फसवून मारताना शरम नाही आई? सांग, सांग काय गुन्हा होता त्यांचा? नशेत आहेस का बेहोशीचा जोश चढलाय? अरे भान हरपून जो बेहोशीत पट उधळलायस ना, तो पुन्हा मांडता येणार नाही. ये ध्यान में रखो. तू शुद्धीवर येशील तेव्हा तुला कळेल. तेव्हा स्वतःला जबाब दे आणि सांग, असा काय गुन्हा होता यांचा? एक बेवा तुम्हें बतुआ दे रही है. एका निष्ठावान सरदाराचं रक्त दगा करून या तख्तासमोर सांडवलं. ते तख्तच राहणार नाही. ज्या प्रकारे स्वारींना फसवून मारलं, तसंच फसवून तुला मारलं जाईल. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल आणि पुरी दुनिया हे सगळं होताना बघेल. निर्वंश होईल तुझा. हा एका पतिव्रतेचा शाप आहे. निर्वंश होईल. पुण्यांदा ही खबर नाही बोलली जाणार. बाजी, आम्हाला पुन्हा नीट ऐकायची आहे. आबासाहेबांनंतर तुम्ही काय म्हणालात हे आमच्या कानांपर्यंत आलंच नाही. लखुजीराज गेलं, त्यांच्या संग अचलोजीराज, राघोजीराज आणि यशवंतराज बी गेलं. कोण म्हणालात? यशवंतराजे? दत्ताजीराजांचं स्वार. अहो पण त्यांचा काय संबंध? दरबारात ह्या सगळ्यांना का मारले आणि आबासाहेब त्यांना घेऊन गेलेच का? राज, काळाचं एकदा अवतान आलं ना की माणूस तिथं वडला जातोयच बघा. मग तुम्ही त्याला कुठं बी अडवला असला ना तरी त्या येळी जिथं लिवलं असेल तिथं तो जाणारच. बाजी, त्यांच्या मनगटात समशेर पेळण्याची ताकद असते. त्यांच्या जुबानीत ही भाषा शोभत नाही. निर्णय कुणाचा होता तेवढंच सांगा. पातशहाचा की आणखी कुणाचा? हा, तो हुकूम पातशाच देणार, पण डाव साधला तो त्या फतरूड खानानं. बेनं गावला असताना तर उलटा टांगून मिरच्याची धुरी दिली असती आणि मग सपासप कोरडे ओढून तिखट मीठ चोळलं असतं. फतरूड कोण? हा, फतेह खान. तो आता सुटत नाही. बाजी, आमचं आणखीन एक काम कराल? तुम्ही स्वतः जिजाबाई साहेबांना ही खबर सांगा. आणखीन कोणी सांगून काही विपरीत झालं तर नकोच. त्यांना सांगा आम्ही याचा सूड नक्कीच घेऊ. ही मोहीम आटपून आम्ही आबासाहेबांच्या प्राणांचा सूड घेऊ. राज, त्यासनी ही खबर आधीच पावली, तुम्हासनीच आता समजली. अरे देवा, शंभू महादेवा, तूच सांभाळ. या अशा परिस्थितीत आम्ही जिजाबाई साहेबांच्या जवळ असायला हवं होतं. कशा असतील त्या याची कल्पनाच करवत नाही.
ज्यांनी आयुष्यभर आपलं आयुष्य तलवारीच्या टोकावर तोडलं, सीमेवरचा मुलूक म्हणजे जणू डोंगराच्या कड्यावरचा मुलूक. पण संकटांच्या वादळ वाऱ्यात सुद्धा ज्यांनी रयतेचं सुख पाहिलं, त्या आबासाहेब आणि दादासाहेबांना अशी वागणूक मिळावी त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल. 4 दिवसापूर्वी जर आम्हाला कोणी सांगितलं असतं की आम्ही या कार्यात हजर असू, तर आम्ही त्याला खोळ्यातच काढलं असतं. एवढे असं वाटत होतं की काळाचा फेरा आला. आणि बघा ना, आज आम्ही नातवाच्या कार्यात हजर आहोत. अहो, पण मग हे तर चांगलं कारण आहे. या कारणामुळे तुम्ही अस्वस्थ होणार नाही. हो जिजा, दुसरं कारण असं होतं की दिवा विजण्यापूर्वी मोठा होऊन फडफड करून दिसतो. आमचं इथं असणं ही त्या दिव्याची फडफड तर नसेल ना. तुम्हाला जाणवलं होतं आबासाहेब आधीच. आम्हाला हे मंजूर नाही आबासाहेब, आम्हाला हे मंजूर नाही. तुम्हाला सूड घ्यायचा आहे, याचा सूड तुम्हाला घ्यायचा आहे. जागृत देवस्थान आहे ना तुझं? मग हे सगळं उघड्या डोळ्यांनी कसं काय बघवतंय तुला? मुलुखाचं स्वातंत्र्य, संस्कृती पायाखाली तुडवली गेली. आया बहिणींच्या अब्रूलुटीचा हंबरडा फुटला, पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही. रक्ताची नाती तटातट तुटताय. हे सगळं तू थांबवू शकत नाही? दत्ताजी दादासाहेबांचे पुत्र यशवंतराजे किती कोवळे उमर, काय गुन्हा होता त्यांचा की सगळ्यांच्या जीवाचा निवेद मागून घेतलाय? एवढे तळतळते आक्रोश ऐकू येत नाहीयेत का तुला? उघड की बाई, दार उघड आता. राम होऊन रावणाला मारलंस, कृष्ण होऊन कंसाला ठेचलंस, नृसिंह होऊन हिरण्यकश्यपूला फाडलंस. या
ह्या पुराणातल्या गोष्टी पुन्हा प्रत्यक्षात आण, तरच आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू. ऐकू येत आहे का तुला? नाही, हे नाही ऐकू येणार तुला, कारण आता तुला ऐकायला येतात फक्त शोक आणि आक्रोश. त्याचीच सवय केलीयस आणि तू केलीयस म्हणून रयतेला झालीये. बदलती सवय. हे शिवाई देवी, तुझ्यातच दिसते दुर्गा, तुझ्यातच जाणवते रेणुका, तुझ्यातच वसलीये तुळजा आणि हो तुझ्यातच सामावल्यात अंबा जगदंबा. आम्हाला वर दे, आम्हाला पुत्र हवा. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड. दार उघड बाई, दार उघड. दार उघड बाई, दार उघड. तुम्ही आलात आणि जीवात जीव आला. म्हटलं माघारी परतून येताय की नाही. सिंदखेडातून आमचा पाय निघत नव्हता. आम्ही तिथून निघताना आत्याबाई, आम्ही जशा 4 मासांपूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो ना, अगदी तशाच होत्या. काय ताठ बाणा होता म्हाळसाबाईंचा. खरं सांगू का, कुंकू असेपर्यंत काय तो बाणा असतो, मग सगळी रया जाते. बहरलेलं झाड वाळून गेल्यानंतर कसं दिसावं, तशी अगदी स्त्री दिसते. पण आमच्या आत्याबाई वेगळ्या आहेत. तुमच्याकडे मन मोकळं केलं असेल ना. आमच्या आत्याबाई अजिबात बाहेरून तसं दाखवणार नाहीत. पण आमच्या मधल्या बाई मनात साठवून न ठेवणाऱ्या, त्या बोलून तरी मोकळ्या झाल्या. आत्याबाई तोल ढळू न देणाऱ्या. सगळ्या भावना जणू त्यांनी कुलूप बंद करून ठेवल्या. तेच तर सहन होत नाही ना. आणि आम्हाला बोलल्याशिवाय कळतच नाही. आता तुम्ही आलायत ना, तुमच्या सुनबाईंकडे जरा बघा. हा नाही, तिथे अपुऱ्याच पडल्या असू आम्ही, तुम्हालाच कळेल काय ते. विषय बदलण्यासाठी बोलताय ना, कळतं आम्हाला. पण खरं सांगू का, आम्हाला यायचंच नव्हतं. यावं लागलं, भाग पडलं. म्हणजे आम्ही जिजाबाईंसाठी चाललो. जे 4 वेळा झालं ते होऊ नये म्हणून. संभाजीराजांनंतर स्वराज्याच्या धामधुमीत 4 मुलं गेली. आता हे 6वं. या बाळाच्या बाबतीत तरी काही अघटित घडू नये असं वाटतं. हे एकदा सुरळीत पार पडलं की आम्ही डोळे मिटायला मोकळ्या. काही काळजी करू नका तुम्ही. अहो, शिवाई देवी आहे पाठीशी. ती काहीही विपरीत घडू देणार नाही. अहो, म्हणून तर जिजाबाईंना तिने इथे आणलं. तिचा आशीर्वाद नक्की मिळणार बघा. तुम्ही म्हणता अगदी तसंच होऊ दे.
आम्ही हेच प्रार्थना करतो. बोला. आम्ही तुमच्या मैत्रीण आहोत असं म्हणाला होतात ना? आम्हाला ठाऊक आहे हा लहान तोंडी मोठा घास आहे, पण जे तुम्ही सांगितले त्याची याद करून दिली तर चालेल? कसली याद? त्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात ना स्वारींना आम्ही उंच उंच झोका घ्यायला शिकवणार होतो, ते राहिलंच ना? आता कधी शिकवणार? ते आल्यावर. तोवर आम्ही काय करणार? तोवर तुम्ही अशी एक गोष्ट शिका की तुमची स्वारी आल्यावर तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ती बघितल्यावर तुमची स्वारी चकित होईल. असं काय आहे ज्याने ते चकित होतील? तलवार चालवणं. ते जर तुम्ही शिकलात तर तुमची स्वारी चकित होईल. आमची मैत्रीण शोभता. हा आता समशेर चालवणं. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की स्वारी येईपर्यंत तुम्ही आम्हाला शिकवाल. हो, आम्ही गोमाजी काकांना सांगतो. नाही, आम्हाला तुमच्याकडून शिकायचंय. हट्टी आहात तुमच्यासारख्याच. हा चला. या. आता कशा? आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही आमचं ऐकलत. समशेर उपसल्यानंतर बोलायचं नसतं. चला, वार करा. एक सांगू? सांगतो ना. एकच सांगा. अशी समशेर उचलून तुम्ही खूप म्हणजे खूप देखण्या वाटता. आम्ही डोळे मिटले असले तरी तुम्ही अशाच आमच्या समोर येतात. हा चला चला या. काय झालं औसले?
जिजा सावकाश सावकाश जिजा सावकाश थोडा धीर धरा. शंभू महादेवाचं नाव घ्या बरं. जिजा थोडी कळ सुचा. काळजी करू नका हा. होईल होईल सगळं व्यवस्थित. जिजा कसनी नको त्रास देऊस आणि त्या नाही सहन करणार. कैलासराणा जिजांची ही 6वी वेळ. याआधी एवढा कधी त्रास झाला नाही. आताच का होतोय? हो हो अहो आम्ही ह्यांना सांगितलं होतं शिवाई देवी जागृत आहेत. आता ह्यांनी मागणंच असं मागितलं तर काय होणार? काय? अहो या म्हणाल्या कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो. पुत्र असशील तर संहार करता शिव हो. आम्ही शिवाई देवीकडे जातो, पदर पसरतो, नाक घासतो. तर यांनी पदरात निखारेच मागितलेत म्हटल्यानंतर काय? अहो बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म आणि त्यात हे असं मागणं म्हटल्यानंतर थांबात आम्ही जाऊन येतो. नाही नाही सासूबाई साहेब, आमच्या पोटी जर देव जन्माला येणार असेल, मुलखाला आधार मिळणार असेल, नवा सूर्य उगवणार असेल तर असे 10 जन्म आम्ही ओवाळून टाकायला तयार आहोत. थोडी कळसोसा, थोडी कळसोसा. शिवाई देवी तुमचं मागणं पूर्ण करेल. आणि शिवाई देवी आधी हे दिव्य पार पडण्यासाठी बळ दे. आई शिवाई देवी, त्याला साकडं समज नाही तर भीक समज. बरी इच्छा पुरी कर. त्यावेळी तुझा आशीर्वाद होणाऱ्या बाळासंग असू दे. मिटू नका राणीसा. लावा आणि जोर लावा जरा. लावा. जरा धीर धरा. हो अहो यांना ग्लानी येऊ लागली आहे. जिजा धीर सोडू नका बरं. डोळे उघडा, डोळे उघडा जिजा. उठा. अहो वैद्य बुवांना सांगायला हवं.
जिजा, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काहीही कमी पडणार नाही याची जातीने आम्ही दखल घेऊ. तुमच्या बाळाला आम्ही तयार करू. मग बघा कशी समशेर चालवेल ते. आपला मुलूक म्हणजे आपलं राज्य. चाकरी करायचीच आहे तर आपल्या राज्याची करू, दुसऱ्यांच्या राज्याची कशाला? स्वराज्याचं स्वप्न आम्ही काल परवा पाहिलं नाही. आपल्याच मालकीच्या ठिकाणी आपणच चाकरासारखं राबायचं. याच्या विरुद्ध कुणीच आवाज उठवला नाही म्हणून आपण उठवायचा नाही. असाच विचार जर प्रत्येकानं केला तर या गुलामीच्या चक्रातून आपण कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आधी आपलं राज्य, आधी स्वराज्य, मग सुबत्ता. रक्त आणि घाम गाळून स्वराज्याचे ठाई सेवा रुजू करायची शपथ आम्ही आणि सकळ सौभाग्य मंडित जिजाबाई शहाजीराजे भोसले उभयता बेलपत्र वाहून घेत आहोत. आजपासून आपलं स्वतंत्र राज्य आपण घोषित करत आहोत. पुन्हा बेचिराग करा, गाढवाचा नांगर फिरवा. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. मांगल्याची जपणूक करायची असेल तर शिवाई देवीला जन्म घ्यायलाच हवा. आणि आमचा तर हट्ट आहे तो आमच्याच पोटी घ्यायला हवा. कन्या असशील तर असुरमर्दिनी दुर्गा हो, पुत्र असशील तर संहार करता शिव हो. सृजन आणि संहाराचा मेळ घाल. आम्हाला हे मंजूर नाही आबासाहेब, आम्हाला हे मंजूर नाही. तुम्हाला सूड घ्यायचाय, याचा सूड तुम्हाला घ्यायचा. वैद्यबुवा म्हणाले जिजाबाईंना काही होणार नाही, काळजी करू नका. पण बाळ बाळ बाळाचं काय? अहो बोला ना, बाळाचं काय? बाळाचं काही सांगता येत नाही. पण जिजाबाईंना काही होणार नाही. म्हणजे 4 गेले तसं हे 5वंही. शंभू महादेवा, जिजाबाईंच्याच नशिबी का हे आणतोस? थोरल्याबाई साहेब, बाळराज आलं. जिजा का भी सुखरूप आहे ती. कैलास राणा, शंभू महादेवा. राज राज ओ राज, मुलगा झाला मुलगा. अरे काय सांगतोस काय? आई शिवाई देवीची कृपा. अरे नवबत्ती धोडू द्या, तो फलाबत्ती द्या. जी
आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे. शिवाई देवीनं आमचं मागणं पूर्ण केलंय. आता आम्ही तिला दिलेला शब्द पूर्ण करणार.